परमपूज्य विजयनाथ केदारी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू श्री शंकरबाबा महाराज आणि श्री शंकर लीला परिवारातर्फे पायी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या पालखीचं नगरहून पुण्याकडे प्रस्थान झालं। नगर शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। केडगाव येथील भंडारी परिवाराच्या निवासस्थानी पालखीचा पहिला मुक्काम झाला। सद्गुरू विजयनाथ महाराज केदारी यांनी या पालखी सोहळ्याची माहिती दिली। शंकर लीला परिवार अहमदनगर यांच्यातर्फे 2017 पासून नगर ते धनकवडी पायी पालखी सोहळा चालू केला। हे 7वं वर्ष आहे आणि 2017 साली माझी नजर गेली होती। 12 दिवस मला काही दिसत नव्हतं। सगळे दवाखाने केले, डॉक्टरांची कॉन्फरन्स झाली, पण ते म्हणे आता नजर यायची वेळ नाही आहे, तुमची नजर येणारच नाही असं डॉक्टरांनी कॉन्फरन्समध्ये सांगितलं। आणि बाबांच्या आशीर्वादाने महिनाभर आमचं शंकरचं पारायण होतं। पारायणला गेलो आणि बाबांवर मी हट्ट झाला की बाबा मला पोथी वाचापर्यंत दिसू द्या। आणि असं म्हणून मी डोकं टाकल्याबरोबर मागून मला असं टप्पू मारत झालं डोक्यामध्ये आणि माझी नजर ॲजिटीच झाली। आणि तेव्हा मी संकल्प केला की आता बाबांनी मला नजर दिली, त्यांची आठवण म्हणून मी दरवर्षी नगर ते धनकवडी पायी जाईल। आता हे 7वं वर्ष आहे। किती दिवस लागतात जायला तुम्हाला? जायला आम्ही 6 दिवस लागतात। 6व्या दिवशी 5व्या दिवशी पोचतो आम्ही, 6व्या दिवशी अष्टमी असते। पहिला मुक्काम स्तूपा, दुसरा शिरूर, तिसरा कौंडापुरी, चौथा वाघोली आणि 5वा मुक्काम धनकवडी। तुमच्यासोबत कोण कोण असतं सहकारी? 8-10 जण असतात ना। आणि रस्त्यामध्ये वाढत शेवटी 50-60 लोक होतात शेवटपर्यंत। यावेळी चंद्रकांत आंबेडकर, मधुकर शिर्के, अजित क्षीरसागर, अनिल खरपे, महेश भंडारी, किशोर फिरोदिया, अतुल आगाशे, सचिन भंडारी, सागर रोकडे, आकाश भोसले, सुनील खरपे आदींसह भाविक उपस्थित होते। शंकरबाबा महाराज यांची पालखी सोहळा हा आमचे गुरुवर्य विजयनाथ केदारी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सलग 7 वर्ष नगर ते धनकवडी पायी पालखी सोहळा चालतो। नगर ते धनकवडी पायी पालखी ही धनकवडीला जाणारी पहिली पालखी आहे। नगर ते धनकवडीला जाणारी त्या पालखी सोहळ्यामध्ये भक्तजन हे सर्व तन मन धनाने त्या सहभागी होतात आणि शंकर महाराजांच्या कृपाआशीर्वादाने त्यांना सेवा करण्याची संधी मिळते। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।